नमस्कार मित्रांनो, ग्रामसेवक भरतीसाठी महत्त्वाचे क्वेश्चन्स आपण जी.के या सब्जेक्टचे पाहणार आहोत. तर बघा, यामध्ये आपण पंचायत राजचे प्रश्न घेतलेले आहेत, भूगोल, इतिहास, त्याचबरोबर महत्त्वाच्या चालू घडामोडीचे पण 4 क्वेश्चन्स आपण यामध्ये घेतलेले आहेत. तर महत्त्वाचे काही प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण जी.के सब्जेक्टचे पाहणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा. नक्कीच यापासून तुम्हाला फायदा होणार आहे. तर बघा, येणाऱ्या काळामध्ये आता ग्रामसेवक परीक्षेसाठी लवकरच अपडेट येऊ शकते मित्रांनो. तर त्यामुळे जी.के हा सब्जेक्ट खूप महत्त्वाचा आहे. तर चालू घडामोडी हा टॉपिक त्यामधील खूपच महत्त्वाचा असणार आहे. तर चालू घडामोडीवर प्रश्न जे आहेत तुम्हाला सारखे विचारले जात असतात आणि जास्त प्रमाणात विचारले जात असतात. तर बघा, महत्त्वाचं हे लेक्चर तुमच्यासाठी असेल, तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर प्रश्न क्रमांक आपला पहिला आहे, भारत सरकारला कायदेविषयक सल्ला कोण देतो? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे, भारत सरकारला कायदेविषयक सल्ला कोण देतो? कायदा मंत्री, राष्ट्रपती, सरन्यायाधीश किंवा लोकसभा सभापती? तर बघा, उत्तर तुम्हाला आपण 20 क्वेश्चन्स यामध्ये महत्त्वाचे जे आहेत अतिसंभाव्य क्वेश्चन्स 20 क्वेश्चन्स पाहणार आहोत. त्यापैकी 4 क्वेश्चन जे आहेत ते वन लाईनर प्रश्न आपण घेतलेले आहेत चालू घडामोडीचे. तर बघा, 16 पैकी तुमचे किती बरोबर उत्तर येणार आहेत ते सर्वांनी लास्टला कमेंट करून सांगायचं आहे. आणि सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण या अगोदर कृषी तांत्रिक या विषयाचे पण काही लेक्चर अपलोड केलेले आहेत. त्याची लिंक पण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथं जाऊन तुम्ही तेही लेक्चर पाहून घ्या. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर काय आहे मग? तर उत्तर आहे, सर न्यायाधीश हे कायदेविषयक सल्ला देतात भारत सरकारला. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तमिळनाडू राज्यातील कोणता जिल्हा नैसर्गिक रबराच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? तर बघा, ऑप्शन काय आहेत मग? वेल्लोर, तिरुनेलवेली, कन्याकुमारी आणि मदुराई. तर उत्तर आहे मित्रांनो कन्याकुमारी. ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे. तर बघा, तमिळनाडू राज्यात उत्पादन जे आहे ते घेतलं जातं, पण तमिळनाडूमधील कन्याकुमारी येथे नैसर्गिक रबराच्या उत्पादनासाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे. कोणता? कन्याकुमारी हा जिल्हा. त्यानंतर बघा, तिसरा क्वेश्चन आहे, कोणत्या देशाने RH-200 साऊंडिंग रॉकेट लॉन्च केले आहे? तर महत्त्वाचा क्वेश्चन्स आहे, चालू घडामोडीचा हा प्रश्न आहे. कोणत्या देशाने RH-200 साऊंडिंग रॉकेट लॉन्च केले? तर बघा, उत्तर आहे, डायरेक्ट मी उत्तर सांगतो. तर बघा, भारत या देशाने RH-200 साऊंडिंग रॉकेट लॉन्च केलेले आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन क्रमांक 14, 5 वेगवेगळ्या विश्वचषकात. तर बघा, 5 वेगवेगळ्या विश्वचषकात गोल करणारा पहिला फुटबॉलपटू कोण आहे? तर महत्त्वाचा स्पोर्टवरती प्रश्न आहे. तर लक्षात ठेवू शकता तुम्ही, क्रिस्टियानो रोनाल्डो हा 5 वेगवेगळ्या विश्वचषकातील गोल करणारा पहिला फुटबॉलपटू आहे. त्यानंतर 5वा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? तर बघा, खालीलपैकी कोणता असा किनारा आहे जो भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? महत्त्वाचा भूगोलवरील प्रश्न हा तुमच्यासाठी असणार आहे. तर बघा, कोरोमंडल किनारा याचं उत्तर आहे. क्वेश्चन नीट तुम्हाला वाचायचे आहेत. त्यानंतर बघा, नेक्स्ट पाहूया. 6वा क्वेश्चन्स आहे आपल्यासमोर, कोणत्या खेळाडूला ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2022 तर नीट लक्षात घ्यायचं आहे. तर 2023 जे आहे ते 2 जणाला मिळालेला आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, आणि 2022चा आता विचारला आहे. तर प्रश्न नीट वाचायचा आहे आणि नीट प्रश्न वाचून ऑप्शन पण नीट वाचून घ्यायचे आहेत. तर बघा, 2023मध्ये किती जणाला 2 जणाला मिळाला आहे त्याबद्दलचं व्हिडिओ आपण चालू घडामोडीचा डिसेंबरचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याची पण लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तिथं मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळालेले जे खेळाडू आहेत, त्याचबरोबर अर्जुन पुरस्कार मिळालेले आणि द्रोणाचार्य पुरस्कार मिळालेले सर्व खेळाडू आपण घेतलेले आहेत. तिथं तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या, नक्कीच फायदा त्याचा पण होईल. तर इथं बघा, उत्तर आपलं असेल मग शरद कमल हा आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळालेला 2022चा खेळाडू आहे. त्यानंतर बघा, महत्त्वाचे हे वन लाईनर प्रश्न आहेत चालू घडामोडीसाठीचे. तर नुकत्याच संपन्न झालेल्या 37व्या राष्ट्रीय खेळांमध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे? तर बघा, 37वा राष्ट्रीय खेळ आहे, यामध्ये महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकावलेलं आहे. तर महत्त्वाचा महाराष्ट्रावरती प्रश्न आहे, तर महत्त्वाचा आहे. त्यानंतर बघा, 66व्या महाराष्ट्र केसरीचा किताब कोणी जिंकला आहे? तर बघा,
66व्या महाराष्ट्र केसरीचा किताब कोणी जिंकला आहे? तर सिकंदर शेख याने जिंकला आहे आणि 65वा जो आहे तो शिवराज राक्षे यांनी जिंकलेला आहे. तर बघा इथं तुम्हाला कमेंट करून सांगायचं 66वी जी महाराष्ट्र केसरी स्पर्धा आहे ती कुठं भरली होती हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, चाणक्य रक्षक संवाद 2023 नुकतेच कोठे आयोजित करण्यात आले? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर नवी दिल्ली येथे हे चाणक्य रक्षक संवाद 2023 आयोजित करण्यात आले आहे. तर रमेश बैस हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत? तर बघा महाराष्ट्राचे हे नवे राज्यपाल आहेत, तर पण हे कितवे आहेत असा प्रश्न नक्कीच महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला माहीत होतं का ते पण कमेंट करून सांगायचं आहे. तर 20वे हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहेत. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, महत्त्वाचा हा प्रश्न आहे बघा, खूपच IMP तुमच्यासाठी हा प्रश्न असेल. महत्त्वाची ही एक सार्क संघटना आहे, त्याची स्थापना कधी झालेली आहे? सार्क संघटना खूपच महत्त्वाची संघटना आहे. तुमच्या अभ्यासक्रमावर आधारित हा प्रश्न आपण घेतलेला आहे. तर बघा 1985 असं या प्रश्नाचं उत्तर आहे. तर बघा उत्तर काय मग 1985 सार्क संघटनेची स्थापना. त्यानंतर 12वा प्रश्न आहे, मतदारांच्या बोटांना लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये काय असते? तर बघा ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत, तर सिल्वर हायड्रेट, सिल्वर नायट्रेट, सोडियम कार्बोनेट आणि सोडियम क्लोराईड. तर बघा उत्तर काय आहे मग तुम्हाला येत असेल तर नक्की सांगा उत्तर. ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत, सिल्वर हायड्रेट, त्यानंतर सिल्वर नायट्रेट, सोडियम कार्बोनेट, सोडियम क्लोराईड. तर बघा किती जणांना हे माहीत होतं ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. कोणाकोणाचं बरोबर आलं आहे त्यांनी पण सांगायचं आहे. तर बघा ही पूर्ण PDF असेल किंवा मागील PDF ज्या असतील त्या तुम्हाला पाहायचे असतील तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो. तिथं जाऊन तुम्ही ते पण चॅनल जे आहे जॉईन करू शकता. तर लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर उत्तर मग काय आपलं, मतदारांच्या बोटांना लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये काय असतं? तर सिल्वर नायट्रेट हे असतं. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, उपरा हे आत्मचरित्र कोणी लिहिले? तर महत्त्वाचा प्रश्न आहे. यावरती 2 क्वेश्चन्स कुठेही गेलेले नाहीत, तर 2 प्रश्न इथे तुम्हाला बनतच असतात. म्हणजे बघा प्रसिद्ध लेखक यावरती नक्कीच 2 क्वेश्चन तुम्हाला बनत असतात. तर हे लक्षात घ्या. मराठी व्याकरणचा पॉईंट आहे, हा टॉपिक आहे, पण आपण यामध्ये घेतला आहे एक प्रश्न. तर नामदेव ढसाळ, लक्ष्मण माने, केशव मेश्राम आणि नरेंद्र जाधव. तर बघा लक्ष्मण माने या प्रश्नाचं उत्तर आहे. उपरा हे आत्मचरित्र लक्ष्मण माने यांचं आहे. त्यानंतर बघा 14वा प्रश्न आहे, भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र कोणते आहे? तर बघा इथं महत्त्वाचा हा प्रश्न असणार आहे. तर बघा द बंगाल गॅझेट हे जे आहे हे भारतातील पहिलं वृत्तपत्र आहे. कोणतं आहे? इंग्रजी वृत्तपत्र. आणि हे जे संस्थापक आहेत ते काहीतरी बघा आता मला माहीत नाही फिक्स, पण हिक्की असं लास्टला नाव आहे त्यांचं. हिक्की जे आहे द बेंगॉल गॅझेटचे संस्थापक आहे. स्थापना त्यांनी याची केलेली आहे, सुरुवात केलेली आहे. तर बघा दर्पण हे जे आहे महाराष्ट्रातील मराठी पहिलं वृत्तपत्र आहे, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. केसरी हे लोकमान्य टिळकांनी सुरू केलेलं आहे. तर एवढं आपल्याला अतिरिक्त प्रश्न आपण यामध्ये पाहिलेले आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्यासंबंधीचा कायदा कोणी संमत केला? तर इतिहासावरती प्रश्न आहे हा. तर बघा भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्यासंबंधीचा कायदा कोणी संमत केला? लॉर्ड विल्यम बेंटिक याने हा कायदा संमत केलेला आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन लगेच पाहून घेऊया, जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून कोण काम पाहतो? पंचायत राजशी संबंधित हा प्रश्न आहे. तुम्हाला पूर्ण एक तांत्रिकमध्ये बघा कृषी स्थानिक स्वराज्य संस्था हा टॉपिक आहे. त्याचबरोबर 73वी घटनादुरुस्ती हा पण टॉपिक आहे. यावरती पण प्रश्न घ्यायचे असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. तर जिल्हा निवडणूक प्रमुख जे आहेत निवडणुकाचे प्रमुख म्हणून कोण काम पाहतात? तर उत्तर आहे जिल्हाधिकारी हे काम पाहतात. जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी काम पाहतात. त्यानंतर बघा दुसरी गोलमेज परिषद कोणत्या वर्षी पार पडली आहे? तर बघा महत्त्वाचा क्वेश्चन्स आहे, परीक्षेला विचारला जाणारा हा जास्त टॉपिक आहे. दुसरी गोलमेज परिषद जी आहे ती 1931 या साली पार पडलेली आहे. 1931 असं याचं उत्तर असेल. त्यानंतर बघा महाधिवक्ता जे आहे महाधिवक्ता त्यांच्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? तर महाधिवक्ता बघा महत्त्वाचं हे एक पद आपण म्हणू शकतो. तर बघा राज्यपालांना हे मदत करतात आणि राज्यपालांकडेच हे जे आहे तर राजीनामा देत असतात.
त्यानंतरचा क्वेश्चन्स बघा, 19वा क्वेश्चन आहे, महाराष्ट्राच्या पश्चिम सीमेचे रक्षण कोण करतो? तर इथं बघा तुम्हाला आता भूगोलवरील प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पश्चिम सीमेचे रक्षण कोण करतो? तर बघा असा आपला जो महाराष्ट्र आहे, तर बघा महाराष्ट्राचा नकाशा कसा आहे आपला, तर इथं आपला त्रिकोण टाईपचा आपला महाराष्ट्राचा नकाशा आहे. तर इकडं पश्चिम दिशा आहे, तर इकडे बघा मुंबई या ठिकाणी कोणता समुद्र आहे? मग असंच प्रश्न होतोय. तर बघा अरबी समुद्र हा रक्षण करतो. महाराष्ट्राच्या पश्चिम सीमेचे रक्षण कोण करतो? तर करतो अरबी समुद्र. तर लक्षात ठेवा नीट. त्यानंतर बघा 20वा प्रश्न आहे. हा टॉपिक बघा मित्रांनो, तुम्ही म्हणाल की हा टॉपिक तर तांत्रिकचा आहे. तर बघा तांत्रिकचाच टॉपिक आहे, पण महत्त्वाचा हा प्रश्न आहे म्हणून मी घेतलेला आहे. तर हा टॉपिकच पूर्ण टॉपिकच तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. हा टॉपिकच तुम्हाला ग्रामसेवक तांत्रिक घटकामध्ये दिलेला आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 यावर पूर्ण टॉपिकच तुम्हाला कव्हर करावं लागेल. पण इथं आपण एक प्रश्न घेतला आहे महत्त्वाचा आहे म्हणून. तर काय प्रश्न आहे बघा. तर प्रश्न वाचूया आपण. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 यावर राष्ट्रपती यांची सही कधी मिळाली आहे? तर महत्त्वाचा हा टॉपिक आहे. इथं आपण अतिरिक्त माहिती पण मी तुम्हाला देणार आहे. तर माहिती तंत्रज्ञान कधीचं आहे? तर 2000चं आहे. तर यावरती राष्ट्रपती यांची सही कधी मिळालेली आहे असा क्वेश्चन आहे. तर कधी मंजूर झाला हे पण महत्त्वाचं आहे, ते पण आपण डिस्कस करूया. तर बघा उत्तर मग आपलं असणार आहे 9 मे 2000 रोजी जे आहे राष्ट्रपतींनी सही केलेली आहे. आणि राष्ट्रपती त्यावेळी होते बघा 2000 साली हा कायद्याच्या वेळेस जे राष्ट्रपती होते ते होते KR नारायण. KR नारायण हे त्यावेळेचे राष्ट्रपती होते, हे पण लक्षात ठेवा. 9 मे 2000 रोजी राष्ट्रपतींनी सही केली, त्यावेळेस राष्ट्रपती होते KR नारायण. आणि इथेच बघा 17 ऑक्टोबर 2000 या तारखेला काय झालेला आहे? तर हा कायदा मंजूर झालेला आहे. तर हा कायदा कधी मंजूर झाला? 17 ऑक्टोबर 2000 या साली मंजूर झालेला आहे. आणि राष्ट्रपती KR नारायण त्यावेळेस होते. तर बघा इथं आपले 2 ते 3 क्वेश्चन्स कव्हर झालेले आहे. आणि इथंच बघा आपण पूर्ण 20 क्वेश्चन पाहणार होतो, तर पूर्ण क्वेश्चन झालेले आहेत. तर सर्वांनी काय करायचं आहे, किती क्वेश्चन बरोबर आले ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. धन्यवाद.